येळूर जिल्हा परिषद गटातून सौ देविका भोजराज राजे घोरपडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मी सौ देविका भोजराज राजे घोरपडे येळूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवित आहे. ही जयंत पाटील साहेबांच्या अस्तित्वासाठीची लढाई असेल आणि आम्ही या लढाईत यशस्वी होऊ याची आम्हाला खात्री आहे. आज तुम्ही उमेदवारी म्हणून अर्ज भरलेला आहात, त्या अनुषंगाने तुमची उद्याची रणनीती काय असू शकते? नमस्कार. आपल्या गावचा विकास आणि जिल्हा परिषद गटाचा विकास ही आमची रणनीती असेल आणि विकासाच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचलू. आज आपण निवडणुकीच्या उद्देशाने अर्ज भरलेला आहे. हो. भविष्य काळामध्ये तुम्ही निवडणूक येण्याच्या पूर्वी प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने तुमची असू शकते? मी दिलीप रामचंद्र पाटील येळूर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून येळूर पंचायत गणातून उमेदवारी माझी आज या ठिकाणी भरली गेलेली आहे आणि या गणातून आज उमेदवारी भरल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी मिळाली. सगळ्या तळागाळापासून काम करणाऱ्या या येळूर पंचायतीमध्ये मी उमेदवार असा त्यांना मिळालेला आहे आणि माझी उमेदवारी 100% त्या ठिकाणी येळूर पंचायत समितीमध्ये यशस्वी होईल. कारण माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या गावामध्ये त्या भागामध्ये विशेष असं काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या पावतीवरती या ठिकाणी विजय माझा निश्चित आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आज जे उमेदवारी अर्ज भरले गेले आमच्या येळूर जिल्हा परिषदेतून आमच्या गावचे वेदिका भोजराज घोरपडे आणि आमचे हर्षदा मयूर पाटील या दोन उमेदवारांचा या ठिकाणी जयंतरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि ते निश्चित दोन्ही उमेदवार आम्ही निवडून आणू एवढंच या ठिकाणी मी सांगितलं. देसाळी सर भाद्रवाडी. मी यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषदचं नेतृत्व केलेलं आहे. आम्ही सगळेच माननीय जयंतरावजी पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहोत. आता आमच्या येळूर जिल्हा परिषद मतदारसंघाची येऊ घातलेली निवडणूक आहे. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी देविका देवी भोजराज घोरपडे या आमच्या उमेदवार आहेत. त्याचबरोबर भाद्रवाडी पंचायत समिती गणातून हर्षली मयूर पाटील कोरेगाव या तिथून निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर येळूर पंचायत समिती गणातून आमचे सहकारी दिलीपराव पाटील दादा हे निवडणूक लढवत आहेत. आम्हाला खात्री आहे की जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे तिन्ही उमेदवार विजय होते. येळूर जिल्हा परिषद आणि या जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या 2 पंचायत समिती गणातून आज या ठिकाणी येळूर जिल्हा परिषद मधून सन्माननीय देविका राजे भोजराजजी घोरपडे, भादरवाडी पंचायत समिती गणातून सन्माननीय हर्षलाजी मयूरजी पाटील आणि येळूर पंचायत समिती गणातून सन्माननीय दिलीपरावजी पाटील दादा यांचा अर्ज आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना व अशा अनेक घटक पक्ष व अनेक संघटना मिळून असलेल्या आपल्या सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून अधिकृतपणे आज या ठिकाणी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन भरलेला आहे. खरं तर या निमित्तानं मी सांगली जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी बोलत असताना मी आपल्या सर्वांना सांगेन की या तिन्ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं येळूर जिल्हा परिषद मध्ये खऱ्या अर्थानं निश्चित स्वरूपाने परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्तानं देतो. येळूर जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती मतदारसंघामध्ये विजयाच्या परिवर्तनाची क्रांती निश्चित स्वरूपाने चांगल्या पद्धतीने घडेल असा विश्वास मी या निमित्तानं देतो. मतदारसंघातून माझ्या पत्नी देविका घोरपडे, कोरेगावच्या पंचायत समितीच्या उमेदवार हर्षदा पाटील यांचा आज उमेदवारी अर्ज व येळूरचे दिलीपदादा पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही
मोठ्या उत्साहात व जल्लोषात आम्ही दाखल केलेला आहे. आम्हा सगळ्यांना खात्री आहे आम्ही एकजुटीनं चालून हा विजय निश्चित तिन्ही उमेदवार आमचे विजयी होतील, यात काही तीळमात्र शंका नाही. परिषद मतदारसंघातील देविका देवी राजे घोरपडे यांचा अर्ज भरण्यानिमित्ताने आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते अर्ज भरण्याच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहे आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये निश्चितच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी आशा या निमित्ताने बाळगतो.